तर तिचं नाव आई आहे. आईचा अर्थच असा आहे, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं. ऐका, देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं, म्हणून देवानं आई निर्माण केलेली आहे. 5च मिनिटं आहेत, ऐका. आई म्हणजे काय? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पण सगळ्यात पहिल्यांदा तिचं नाव घेतलं जातं ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. माणसाला घरामध्ये सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे? तिचं नाव आई आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला आई ही हवी असते, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टीला आपल्याला आई आठवते. विचार करा, रस्त्यानं चालताना पायामध्ये जर सहज काठा मोडला तर आपण काय म्हणतो? आई गच म्हणतो. शिवणकाम करत असताना बोटामध्ये जर सुई रुतली ना, आपण काय म्हणतो? आई गच म्हणतो. प्रत्येक गोष्टीला, छोट्या छोट्या गोष्टीला जी आठवते ना, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. डोळे झाकून प्रेम करते, तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. पण डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावरती प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. सकाळचं शाळेमध्ये जायचं असावं, डबा करून मुलाला द्यायचा असावा, पहाटच उठते आई, चुलीमध्ये लाकडं घालते, लाकडं पेटत नाहीत, धूर होतो, डोळ्यामध्ये धूर जात असतो, हाताला चटके बसत असतात. आई त्या चटक्यांचा विचार करत नाही का? माझ्याच बाळाला शाळेमध्ये जायचे, त्याला भाकरी करून द्यायची. किती प्रेम असतं आईचं. मुलावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारी कोण आहे? तर तिचं नाव आई आहे. लक्षात घ्या. 5 वर्षाचं पोरग आहे. रोज आई उठायची, डबा मुलाला करायची, शाळेमध्ये पाठवायची. 5 वाजता आई पहाटच उठली. आई पहाटच 5 वाजता उठली. आईच्या छातीमध्ये, हृदयामध्ये दुखायला लागलं. आईला हृदय विकाराचा झटका आला. आई खाली बसली आणि जाग्यावरच आई मरण पावली. 5 वर्षाचं पोरग सकाळी 6 वाजता उठलं. चालत चालत आई जवळ गेलं. आईच्या प्रेताला हलवून म्हणते, आई उठ ना गाय, आई मला शाळेमध्ये जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा उठणारी तू आई, आज एवढं उशीर झालं तर तू झोपली. मला सांगा, 5 वर्षाच्या मुलाला मरण म्हणजे काय माहितीये? मुलाच्या आवाजानं घरातली माणसं जागी झाली. आईला घराच्या अंगणामध्ये झोपवण्यात आलं. आईचं प्रेत घराच्या बाहेर झोपवलंय. बघता बघता अख्ख्या गावाला बातमी कळाली, पाहुण्यांना बातमी कळाली. 9-10 वाजेपर्यंत समाज गोळा झाला. पण 5 वर्षाचं पोरग 2 पायाच्या मध्ये डोकं घालून डसा डसा रडतय. हे पोरग म्हणतंय, आई उठना का, आई मला शाळेमध्ये जायचे, आई मला भाकरी करून दे ना, आई मला डबा करून दे ना. 5 वर्षाच्या मुलाला मरण म्हणजे काय माहिती? शेजारची बाई आली, त्याला कडेवरती उचलून घेतला, तोंडावरून हात फिरवलं आणि सांगितलं, सोन्या, तुझी आई तुझ्याबरोबर आता कधीच बोलू शकत नाही. पोरग म्हणते, का बोलू शकत नाही? पोरग धावत धावत गेलं, आईच्या प्रेताला हलवून म्हणते, आई उठला गाई, आई तू का अशी झोपली ग? आई बघ ना, आपल्या घरी कितीही पाहुणे आले तास. पोरग डस डसा रडतोय. सगळा समाज रडतोय. त्या पोराकडे पाहून कोण या मुलाला समजवणार? कोण मुलाला समजून सांगणार? पण मुलाचा स्वभाव असा असतो, जर मुलाने, आईनं जर नाही ऐकलं तर मुलगा बापाकडे जात असतो. पोरगा धावत धावत बापाकडे गेलं, बाबा बघा ना, आई माझ्याबरोबर बोलू शकत नाही. बापानं कडेवरती उचलून घेतलं, तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, पोरा, तुझी आई तुझ्यावर बोलू शकत नाही. तुझी आई देवाच्या घरी गेली. कुठे गेली हे सांगितलं? देवाच्या घरी. समाजानं त्या बाईची, त्या आईची किरडी बांधली. आईला मशानभूमीत नेलं. आईवरती अग्निसंस्कार केले.
समाजाच्या दृष्टीनं बाई जळत होती, माय बापांच्या दृष्टीनं लेक जळत होती, नवऱ्याच्या दृष्टीनं बायको जळत होती, पण त्या लेकराच्या दृष्टीनं मात्र आई जळत होती. आईचं प्रेम जळत होतं, आईची माया जळत होती. संध्याकाळ झाली, रात्री 7 वाजता कस तरी त्या मुलाला 4 घास जेवू घातले, कस तरी मुलाला समजावलं आणि पोराला रात्री झोपवलं.